तर दोस्तों यूट्यूब माझ्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं मनभरून स्वागत करत आहे। तर आजचा माझा व्हिडिओ आहे हा माझ्या घरचे पित्र म्हणजे जे पूर्वज मयत झालेले आहेत त्यांना जो नैवेद्य दाखवतो आपण, ते सर्व पित्र अमावस्येच्या निमित्ताने जो कार्यक्रम होतो त्या टॉपिकवरती आहे। तर नक्की हा माझा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडला तर नक्की शेअर करा। माझ्या व्हिडिओला भरभरून साथ द्या। मी असाच मनोरंजन आणि विविध जे व्हिडिओ आहे तुमच्या समोर परसमाजामध्ये घेऊन येत आहेत आणि त्याला तुम्ही सपोर्ट कराल अशी माझी आशा असते। तर चला आपण आता व्हिडिओला आपण पूर्ण सुरुवात करूया, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या परत माझा पोहोचेल आणि तुम्ही त्याला साथ देणार ही माझी आशा असते। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आता आमचा पित्र अमावस्येचा कार्यक्रम चालू होत आहे, तर आम्ही हा व्हिडिओ तुम्हालाकडे शेअर करतो। तर बघा, तर आता ही आमच्या सर्वात प्रथम जे घरची जी पूजा असते म्हणजेच नारायणदेव, हिमाय, कंसरी, हिरवा आणि इतर काही देव असतात म्हणजे वीर वगैरे असतात जे पूर्वज मेले असतील त्यांच्या नावाने आम्ही आता ही पूज पाडतो। तर अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या नावाच्या या पूजा पाडून झाल्या। 5 पूजा आम्ही पाडतो आणि त्यांच्या नावाने हा नैवेद्य हा आम्ही देणार आहे। तर आता व्हिडिओ तुम्ही बघा। तर अशा पद्धतीने आपण त्यांना घरच्या देवांना आपण अगरबत्ती ही लावलेली आहे, अगरबत्ती लावलेली आहे। उपलब्ध असेल ते आपण घ्यायचे आहेत। हळद इकडे तू ते व्हिडिओ मध्ये पाहिजे। तर आता आपण हे आपला जो आहे अबीर गुलाल जे घरात उपलब्ध होतं त्या हिशोबाने आपण त्यांच्या पूजेवरती ठेवलेलं आहे, जे पण असेल ते घरात। आणि आता सर्वात प्रथम त्यांना पाणी, हे पाणी कोरं पाणी आहे, हे पाणी आपण दाखवून नैवेद्य दाखवणार आहे। तर हा आता त्याच्या नावाने हा नैवेद्य असा आहे, याच्यामध्ये आमच्या आदिवासी समाजामध्ये डांगर, दोडका जो पण आहे नवीन जे फळ येते भाजीपाला ते आम्ही सर्व पित्री आमच्या घातल्याशिवाय आणि नैवेद्य हे पूर्वजांना दाखवल्याशिवाय आम्ही खात नव्हतो। तर आज आम्ही प्रथम हा नैवेद्य त्यांना दाखवून नंतरच इथून डांगर, दोडका हे जे डांगर, दोडका आणि जे शिराळे, घोसाळे हे आम्ही इथून पुढे खात असतो। तोपर्यंत आम्हाला घरच्या कुटुंबदारांना वेट करायला लागतं। तर हा त्यांना नैवेद्य आम्ही दाखवून झालेला आहे। आता त्यांच्या नावाने एक नारळ फोड आपण फोडणार आहे, जेणेकरून पुढच्या वर्षापर्यंत सुख समृद्धी घरामध्ये नांदावी या दृष्टीने आपण हा नारळ त्यांना फोडणार आहे। तर सर्वात प्रथम आपण नारळ न फोडता सर्वात प्रथम आपण हे विष घ्या, हे दही भात म्हणजे त्याच्या नैवेद्यासाठी हे दही भात करून दिलेले आहे। आणि आता आमच्या पूर्वजाच्या म्हणजे रीतीनुसार ही दारू, गावठी दारू ही आमच्या जे पित्र यांना गावठी दारू दिल्याशिवाय ते खुश होत नाही। तर त्यांच्यासाठी ही त्याची धार पाडावी लागते, त्याची ही धार पाडावी लागते। तर हे आता आपण धार त्याच्या नावाने पाडणार आहे। जे वडील पूर्वज आपले बाबा तर नाही पण बाबा वारलेले आहेत त्यांच्या नियमाने आणि जे पूर्वज मोठे बाबा वगैरे वारलेले आहेत त्यांच्या नावाने आपण ही दारू म्हणजे त्यांचा नैवेद्य दाखवणार दारूचा। तर हे अशा पद्धतीने पाडून झालेले आहे। आता ही विडी, तर विडी पण पेटलेली नाही माझी।
आता नेहमीप्रमाणे हे विडी जे पूर्वज कोणी ओढत असेल म्हणजे जे पण व्यसन करत असतील विडी त्यांच्यासाठी ही विडी पण आम्ही नैवेद्याला ठेवतोय म्हणजे जेणेकरून त्यांचे आत्म जे आहेत त्यांना शांती लाभावी स्वर्गामध्ये त्या दृष्टीने आम्ही सर्व काही केलेले आहे. आणि आता इथून पुढे आपण हा आता जे आपले कुलदैवत आहेत त्यांना आपण नारळ फोडून पुढील कार्यक्रम करणार आहे. नारायण तर आता पुढील कार्यक्रम आपण घास ठेवण्याचा हा आपण करणार आहे. तर पुढे व्हिडिओ बघा तुम्ही. तर हे आमच्या वडिलांचं जे घर आहे ते जुनं घर आहे आणि इथंच आम्ही जो पाणठ्याचा कार्यक्रम करतो कारण हे आम्ही पहिल्यांदा हे आमचं घर होतं याच्यातच सर्व आमचा परिवार राहत होता. आता वडील नसल्यामुळे आम्ही त्यांना आता पान दाखवण्यासाठी इथेच हा कार्यक्रम करणार आहे. तर चला शूट करूया व्हिडिओ. थंबनेल घ्या तवर एक थंबनेल येशील का लिखाण झाले ना ईडी पण करतोच ठेवते आणा इकडे. नाही तो नाही रे बाबा जिकडून फिरून बघ जिकडून चांगला आहे तर चेहरा तिकडून घे. झूम कर. आईला बोलो. स्टॉप करू का त्यावर. आई आई हात लावा सगळे जरा पाणी दे. अरे माझ्या अंगाला हात लावा ना आता. तर बाबा कुठं रुसला असेल काय झाल्या चुक्या आमच्याकडून तर माफ करून घे. जितक्यापणे तर आमच्याकडून नाही तुला खाता आला तर आता मेल्यावरती तरी वाशी तरी घे. घाशी नाही खाताला वाशी तरी घे. आणि रात रोज भंडारी झालं मुला बाळांवरती तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवा मित्रांनो. हीच माझी तुमच्याकडे इच्छा आहे. आणि तुम्हाला आम्ही आज हे पाणी आणि नैवेद्य दाखवतोय तर तुम्ही घ्या रुसू नका. तर हा तुम्हाला सर्व पाणी दाखवून झालेलं. हा तुम्हाला जेवणाचा नैवेद्य आहे. याच्यामध्ये डांगर दोडका असेल ते पण तुम्ही आनंदाने त्याचा हे सेवन करा. ते आपले नदीचे मासे आहेत ते भक्षण करा. आणि हा नैवेद्य म्हणून दूध आहे ते तुम्ही अमृत म्हणून प्रशासन करा. आणि जर व्यसनी कोणी असतील वडील तर तुम्ही व्यसनी होतेच पण इतर पण कोणी व्यसनी असतील दारू गिरू पिणारे असतील तर ही दारू तुमच्या नावाने मी उडवलेली आहे. तर त्याची पण पात्री म्हणून तुमच्या याच्यावरती उडवलेली आहे. आणि ही विडी आहे सर्वात प्रथम ही विडी आपण त्यांना अंमल म्हणून त्यांना आपण देत आहोत एक शास्त्रीय नियमाप्रमाणे. मित्रांनो ही अशी आमची आदिवासी परंपरा आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला ह्या सर्व गोष्टी पार पाडायला लागतात. इथूनच आम्हाला हे घास ठेवल्यावरतीच आम्हाला इथून पुढे जी डांगर दोडका शिराळा घोसाळा हे आम्हाला खाण्याची अनुमती दिली जाते. पितरांना पहिले दाखवलं जातं आणि नंतरच आम्ही अनुमती घेतो. तर ही तुम्हाला आम्ही ही विडी हे जो व्यसनाचं आहे ते पण तुम्हाला आपण दिलेलं आहे. दुसरी गोष्ट ही तंबाखू आहे. तंबाखू पण तुमचं हे व्यसन कोणाकडे असेल जे पूर्वज आहेत तुम्ही वीर तर तुम्ही घ्या हे व्यसन म्हणून स्वीकारा. राजपूत भंडारी हा निवत आता काय उडून झालेला आहे तो दिला मला दिवस 12 दिवस गणपतीचं गेलं
नाही कोणी आपण तर आहेत ना. हा ना तुम्ही त्या आहे एक त्यांनी वडील आहेत आणि हे मैत दिनांक 23/1/2018 रोजी झालेले आहेत आणि ही आमची आई आहे. तर पूर्वजण तसे ॲक्च्युली बघायला म्हणजे अधिकार तर मला नाही आहे तो म्हणजे पान ठेवण्याचा, पण एक वडील गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या नावाने आम्हाला पान ठेवावं लागतं. तर त्याचा आम्ही हा जो पित्राचा पान आहे हे घास तो आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे आणि आमच्या वडिलांच्या यांनी त्यांनी ते प्रशासन करावं आणि ही त्यांच्यासाठी गादी आम्ही केलेली आहे. त्या गादीवरती सर्वात प्रथम त्यांना मान असेल त्याने यावं आणि बसावं आणि आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारावे. तर आम्ही खाली बसणार आहेत. ही त्यांच्यासाठी बिडी इथे ठेवलेली आहे. ते रामेला दे ना जरा माझी वाटेची दे घेऊन पडीस दारू तू. तर अर्धी माझी वाटेची ह्या आणून दे. पद्धतीची इथे पण आम्ही त्याचा मान सन्मान करतो. माझी वाटते मी राहते. तर हे माझे भाऊ आहेत, यांचाही म्हणजे काकाचे मुलगा आहे, त्यांचे पण दोन्ही आई वडील गेलेले आहेत. त्यांचा पण नैवेद्य आम्ही दाखवलाय घास म्हणून. तर अजून सुद्धा त्यांचा घास हा कावळ्याने उचललेला नाही. म्हणजे आमच्या नियमाप्रमाणे बाबा काव घास हा घातलेला आहे पण उतरलेला नाही. उचलला म्हणजे आम्ही मोकळे झाले जेवण वगैरे करण्यासाठी. हीच आमची अपेक्षा आहे. त्यांनी लवकरात लवकर उचलावा आणि स्थान ग्रहण करावं हीच आमची अपेक्षा आहे. तर ठीक आहे, आता बघू. त्यांना दारू वगैरे होते दिले वरती प्रसाद म्हणजे असं हे दिलेलं आहे आपण नैवेद्य दिलेला आहे दारूचा वगैरे काय जे पण लागेल ते मासे बिशे सर्व खायला घातलेलं आहे. ठीक आहे, आता त्याने वासारूपाने हे भक्षण करावं हेच माझी इच्छा आहे. तर माऊलीच्या मी पाया पडलेल्या माझ्या आईच्या. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना. ते पाया व्हिडिओ काढतात इकडे बघ. इकडे बघ ना. खोटा नाही बोलायचं. खोटा नाही बोलायचं. तर अशा पद्धतीने आमचं ते पूजेचं आणि नारायण देवाचं आणि घरच्या देवाचं सगळं दर्शन घेऊन झालेलं आहे. तो जो आपण देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता सर्व मुलांच्या हातावर, घरादारातल्या सर्व मुलांच्या हातावर देणार तो एके हातावर हे नैवेद्य दिलेलं आहे. आता तिच्या तर हा नैवेद्याचा भाग आहे म्हणून हा एकूण हातावर दिला पाहिजे. पुढचं आपण जे नवीन फळावर आम्ही खाण्याची प्रथा आहे आमच्या त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करत असतो. दरवर्षी हा दुसरा एक मुलगा माझा बघून घ्या, त्याच्या हातावर दिलेला आहे. तर त्याच्या फोटो व्हिडिओ कट कर ना. फोटो त्याच्यामध्ये थोडासा टाकलेला आहे, या शिजवलेला आहे. याच्यात डांगर, शिरा, दोडका, कारेला असे भरपूर 5-6 भाज्या मिक्स केल्या, नवीन भाज्या आलेल्या त्या. आणि त्याचा हा म्हणजे भोजन बनवलं आहे. हे आम्ही भोजन आता सर्व मुलांना मी आता त्यांच्या हातावर देणार आहे. नंतरच म्हणजे आम्ही ह्या जी फळावळ चालू होती याला आम्ही खायला सुरू करणार आहे. तर सर्वात प्रथम माझी छोटी पोरगी, चला या दगड. तर तिचा बघून घ्या, ती सगळीच छोटी पोरगी आहे. तिला हातावर दिलेलं आहे तिच्या नैवेद्य आणि ती माझं पाया पडते, दर्शन घेते. ठीक आहे, चला या नेक्स्ट या. हा माझा मुलगा आहे, बघून घ्या. इकडे चेहरा दाखव, इकडे साईडला उभा राहा, लोकांना दिसला पाहिजे कुठे आहे तो. त्याच्या अंगात कपडे सध्या नसल्यामुळे तो तसा वागतोय, कारण कपडे आहेत पण हल्लीची पोरांची फॅशन तशी असल्यामुळे हे कपडे तसे वापरतात. आता हे बघा, हे पोरगी
या पोरीला पण मी हातावर दिलेलं आहे, माझी दुसरी पोरगी. तर या कोण आहे, कशी पण असं एडी वाकडी माझी बायको रंगारूपाला कशी असली तरी चालेल. तिला काही वेळ नाही भेटत फॅशन करायला किंवा तर केस बिस नाही वेळ नसतो अजिबात, कारण बिझी असते सतत. त्याच्यामुळं हाताचा चेहरा पण एकदा बघून घ्या नीट का. एक फोटो पण मारून घ्या, एक फोटो पण मारून घ्या. तर ते पाय पडून झालेले आहे. आता माझी सर्वात आई आता नैवेद्य हा हातावर देणार ती, म्हणजे मी तिच्या भाग पडणार असं नाही होणार. तर ही छोटी मुलगी असली एक माझी, ती बघा अगोदरच खाऊन मोकळी, प्रसाद अगोदरच खाऊन मोकळी, कारण लय घाय झाली. घर आई आई घर पाहिजे. अशा पद्धतीने आमचा नैवेद्य दाखवून आणि हातावरती मुलांच्या हातावर देऊन हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. पुढील वर्ष सुखात जावं, समृद्धी जावं हीच आमची इच्छा आहे. आणि पुढील वर्षापर्यंत आम्ही पितृ साजरी करण्यासाठी पित्राचा त्योहार साजरा करण्यासाठी आम्ही जिवंत राहावं ही आमची अपेक्षा आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ एंड करतो. बाय बाय.